नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल जो अपघात झाला पुण्याला नवले ब्रिजवर, अत्यंत भयानक आणि मन हेलावून टाकणारा अपघात होता. एकदम दुर्दैवी घटना ही. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अग्निशमन दलाचे अधिकारी असं बोलतात की ते आता सगळं त्यांचा तपास पूर्ण झाल्यावर नक्की कारण काय ते कळतील. पण काही लोक असे बोलतात, त्यांचेच अधिकारी, की बहुतेक त्या रोडवर जे ब्रेकचे जे मार्क्स आहेत याच्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की ट्रकचे ब्रेक फेल झाले होते, म्हणजे त्या अवजड वाहनाचे. मी मध्ये येताना गावावरून पण आम्ही कात्रज मार्गेच आलो. खरंच तिथे इतका स्लोप आहे ना, म्हणजे जर गाड्या तुमच्या जर मर्यादित वेगात जर नसतील ना तर खरंच अपघात होतील. मग तिथे तुमच्या ताब्यात गाडी कुठलीही असो, चारचाकी असो, छोटी गाडी किंवा मोठं अवजड वाहन असो. माझं व्हिडिओमध्ये कायम हेच सांगणं असतं की आपल्या गाडीवर वेग, जो गाडीचा वेग आहे तो मर्यादितच असायला हवा. आणि खास करून उतारावरती काय लोकांची प्रतिक्रिया असते की उतारावर ट्रकवाल्यांना न्यूट्रल करून चालतात. हे साफ चुकीचं आहे. न्यूट्रल गाडी जर कुठलीही करा, आता तर बहुतेक कारमध्ये गाड्या ऑटोमॅटिक आलेत. तुमची जी चारचाकी मॅन्युअल गाडी जरी असेल तर ऑटोमॅटिक जरी ती तुम्ही न्यूट्रल केली तर गाडी फ्री होते. आणि ट्रकवाले तर अवजड वाहन जे आहे ते कधीच न्यूट्रल करून चालणार नाही. न्यूट्रल जर केली ना तर गाडी अक्षरशः फ्री होऊन खालीच येईल. ती गिअरमध्ये असल्यामुळं कमीत कमी तो गाडी गिअरमध्ये असल्यामुळं त्या गाडीला एक कंट्रोल राहतं. हे जे काही लोक बोलतात की ट्रकवाले न्यूट्रल करून चालतात, हे साफ चुकीचं मत आहे. कळलं का? चढाणावर किंवा उतरणावर सगळे गाड्या ह्या प्रशिक्षित ड्रायव्हर असतात, पण अपवादाने असे अपघात होतात. प्रशासनाने तिथे खरंच ना लक्ष घातलं पाहिजे की नवले ब्रिजवर नक्की अपघाताचं कारण काय हे शोधलं पाहिजे. कारण साधारण महिना 15 दिवसातनं, हप्त्यातून ना तिथे असे अपघात होतात. कधी 8, कधी 4, कधी 5, ही मालिका चालूच आहे. प्रशासनानं गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे या नवले ब्रिजच्या तिथे की अपघात होण्याचे कारण काय, किंवा तिथे असे काहीतरी स्पीड ब्रेकर लावले पाहिजेत की गाडीचा वेग कमी होईल. ते स्पीड ब्रेकरच्या अगोदरच तुम्ही 50-100 मीटर अगोदर असेच काहीतरी संकेत बोर्ड लावा, साईन लावा की बाबा तिथे असे असे स्पीड ब्रेकर आहेत. भले मोठे साईन बोर्ड लावून ना की तिथे अगोदरच कल्पना द्यायची की पुढे नवले ब्रिज आहे आणि गाडीचा वेग किमान ठेवा, किंवा पुढे असे असे स्पीड ब्रेकर आहे. त्यामुळं आणि तिथे खास करून लिहायचं पुढचे 1000 मीटर किंवा 500 मीटर ह्या गाडी सांभाळून चालवा, आणि असे काही स्पीड ब्रेकर टाके की गाडीचा वेग कमी होईल आणि ह्या अपघातापासून लोकांना वाचता येईल. खरंच ही आता काळाची गरज आहे. कारण कायम ही दुर्घटनेची खबर सारखी येते. नाहक अशा काही लोकांचा, जे निष्पाप लोक आहेत, त्यांचा बळी जातो. जे खरंच या अपघातामध्ये ज्यांचं निधन झालं त्यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली. हीच आपली देवाचरणी प्रार्थना आहे. आणि प्रशासन लवकरच ह्याच्या उपाय काहीतरी शोधतील अशी आपण आशा बाळगतो.